हाय, काय म्हणता? कशी चालली आहे मे महिन्याची सुट्टी? गणिताचे गेम्स खेळताय ना? काय म्हणता, अजून सुरुवात नाही केली? अरे, मला वाटलं मागच्या 2 गणिताच्या व्हिडिओज नंतर तुम्ही बऱ्याच कामाला लागला असणार आणि गणितातल्या काही गमती जमती शोधून मलाच कमेंट्समध्ये सांगाल. पण ठीक आहे, काही हरकत नाही. अजूनही मे महिना बराच बाकी आहे आणि मी अजूनही असे काही गेम्स गमती जमती घेऊन येणार आहे. गणितात खेळ असतात. हो, गणित फक्त मार्कांसाठी नसतं, पेपरसाठी नसतं किंवा मोठमोठ्या रिसर्च पेपरसाठी पण नसतं. गणित खेळासाठी पण असतं. अहो हो, विश्वास नाही बसत. तुम्ही दत्तात्रय कापरेकरांबद्दल ऐकलं नाही का? अहो, आपल्या महाराष्ट्रातले ठाणे जिल्ह्यातल्या डहाणू भागात त्यांचा जन्म झाला. दत्तात्रय कापरेकर. डहाणू भागात जन्म आणि त्यांनी नोकरी केली नाशिकजवळ देवळाली येथे. आणि ते प्रसिद्ध गणितज्ञ होते. काय म्हणता, भारतात जगप्रसिद्ध गणितज्ञ होते ते. त्यांनी गणितातले वेगवेगळे खेळ तयार केले. हो, म्हणजे गमती जमती. त्यांना इंग्रजीत म्हणतात रिक्रिएशनल मॅथमॅटिक्स. तर ते रिक्रिएशनल मॅथमॅटिशियन होते. तर त्यांना असं आकड्यांची खेळायला आवडायचं आणि गणितातले गमती जमती पण आवडायच्या. ते जगप्रसिद्ध कसे झाले माहिती आहे? तर 1975 साली प्राध्यापक मार्टिन गार्डनल यांनी त्यांच्यावर मॅथमॅटिकल गेम्स ह्या सदराखाली सायंटिफिक अमेरिकन ह्या मासिकात लेख लिहिला आणि त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. त्यांनी शाळेत शिक्षक असून सुद्धा अनेक संशोधन करून त्याच्यातले गणितातले खेळ शोधून काढले. आणि त्यावेळेस थोडीशी त्यांची हेटाळणी झाली, कारण शाळेतल्या एखाद्या शिक्षकांनी असं रिसर्च करावं किंवा असे गेम्स शोधावे, आकड्यांचे खेळ खेळावे, हे थोडं त्या काळात त्यांना कदाचित नवीन वाटत असेल किंवा वेगळं वाटत असेल. पण त्यांनी असे काही नंबर शोधून काढले. त्याच्यापैकी एक कापरेकर्स कॉन्स्टंट. तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग, त्यांचे असंख्य वेगवेगळे गेम्स आणि लावलेले शोध तर तुम्ही नक्कीच शोधून काढाल. पण आज आपण बघूया कापरेकर्स कॉन्स्टंट. आता आपण बघणार आहोत कापरेकर्स कॉन्स्टंट किंवा मराठीत कापरेकर स्थिरांक. ह्याच्यासाठी तुम्ही कोणतेही 4 आकडे घेऊ शकता. कोणतेही 4 आकडे. फक्त नियम हा की ते आकडे परत यायला नकोत. म्हणजे एक आकडा इकडे आला आहे तर तो परत मी घेणार नाही. 4ही आकडे वेगवेगळे हवेत. रिपीट काही करायचं नाही. आता ह्या 4 आकड्यांपासनं मी मोठ्यात मोठी संख्या बनवली. 4, 3, 2, 1. आणि लहानात लहानही संख्या बनवली. 1, 2, 3, 4. आता तुम्ही घेतलेल्या कोणत्याही 4 आकड्यांमधनं मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, लहानात लहान संख्या तयार करायची आणि त्यांची वजाबाकी करायची. मोठ्यात मोठ्या संख्येतनं लहान जी संख्या तयार झाली आहे ती वजा करायची. आता हे जे उत्तर आलं ह्याच्यापासनं, ह्या आकड्यांपासनं परत मी मोठ्यात मोठी संख्या तयार केली आणि लहान संख्या तयार केली आणि त्यांची वजाबाकी केली. आणि हे असं करत राहायचं जोपर्यंत तुम्हाला 6, 1, 7, 4 ही संख्या मिळत नाही. ह्या संख्येनंतर तुम्ही परत कितीही वेळा वजाबाकी केली तरी परत तोच आकडा मिळत राहतो. आणि हा जो 6, 1, 7, 4 आहे, हाच आपला कापरेकर्स कॉन्स्टंट आहे किंवा कापरेकर स्थिरांक आहे. आहे ना गंमत? की तुम्ही असे 4 आकडे घेऊन त्याच्यापासून हा नंबर मिळवू शकता. कोणत्याही कॉम्बिनेशन्समध्ये घ्या, तुम्ही कोणतेही आकडे घ्या, तुम्हाला काही वेळेला वजाबाकी केल्यानंतर हा नंबर मिळणारच मिळणार. आहे की नाही गंमत? आणि असे काही नंबर्स त्यांनी शोधून काढलेत. त्याच्यापैकी हा एक कापरेकर्स कॉन्स्टंट. आता बाकीचे तुम्ही नक्की शोधा, गणित सोडवून बघा आणि ते गणित सोडवताना अजिबात मार्कांचा विचार न करता सुट्टीतला खेळ म्हणून सोडवाल ना? आणि मला कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.